हे ताट नलू मावशीचं आहे आणि हे ताट आईचं आहे. नलू मावशी आणि आई या दोघी माझ्या आया आहेत. एकीने मला जन्म दिलाय आणि दुसरीने मला जगायचं कसं हे शिकवलंय. त्यामुळे हा मान दोघींचा आहे. आई, नलू मावशी बस बस. तो काय ऐकणार नाहीये, तू बस. हो, मी नाहीच ऐकणार, बस. चला मी तुम्हाला आता वाढतो. जिलबी ताई, जिलबी एवढं केलंय. ओके. त्याचा आग्रहच होता तसा. आई. अरे नलू मावशी. अरे मी आग्रहाची आहे. ओमकार, तुम्ही पण बसा ना आमच्या बरोबर जेवायला. दादा, तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाढून मला तुम्हाला थँक्स म्हणायचा चान्स द्या. या जिलब्या जशा गोड आहेत ना, तशा 2 गोड फॅमिलीज मिळाल्यात मला. एका फॅमिलीत आई आहे, दुसऱ्या फॅमिलीत नलू मावशी आहे. ह्या दोघी माझी काळजी घेतात. दादा मला गाईड करतात. काका, चिन्या माझ्या सोबतीला आहेत कायमच. आणि सुमन काकी, जशी ताई माझी काळजी करते तशी तूही तशीच सुमन काकी सुद्धा काळजी घेते. मला अरे तुला मी वाढली आता, ती गेली पोटात. चल एक एक चिन्या, अजून एक. ए चिन्या, मी तुझ्या वयाचं होतो ना त्यावेळी माझ्यामध्ये आणि दादामध्ये इमरती खाण्याच्या स्पर्धा रंगायच्या. 50-50 इमरती खायचो ना दादा आपण. मग काय. बापरे, शाही इमरती कधीही न पाहिलेली माणसं कशी असतात ना, आदाशासारखी खातात. अगदी तसे 50-50. ताई, स्टॉप इट, इट्स नॉट कूल. I was just joking. मला हा गेम खूप आवडला, ही स्पर्धा खूप आवडली. चिन्या, आपण करू ना स्पर्धा. स्पर्धा? अरे तू जिलब्या खा, मी जिलब्या खातो, बघू किती खाऊ शकतो आपण. चल बघू ओम दादा, मागच्या वेळेला मी वडापावचं चॅलेंज केलं होतं तेव्हा रॉकी दादाला पण हरवलं होतं मी. ते बघू रे, ते बघू, ते नंतर ठरवू. चल सुरू कर. चल रेडी, 1 2 3. ओम, मोहित, बायको ठीक आहे, खा. मला नकोय. अगं खा ना. मला नकोय. अगं खा ग. अगं खा ना. खा. नकोय मला मोहित. मी भरवतोय म्हणून तुला नाही खायचंय. मगाशी
तो जेव्हा तुला भरवत होता तेव्हा बरं हे पोपटासारखं तोंड मोठं केलं होतं आणि खातो आणि आता खा ना. मला नकोय मोहित. ए स्वीटू ऐक ना ते मी बघ. पाहिलं, यासाठी मी म्हणत होतो की मी बाजूला झालेलाच बरं. मोहितराव नाही, हे बरोबर आहे ना. जेव्हा हे ओम आणि स्वीटू एकत्र येतात तेव्हा बाकीचे कोणी जगो अथवा मरो आहे ना, काही फरक पडत नाही. मोहितराव असं का बोलताय तुम्ही? जे आहे ते आहे. कारण हे सगळं जे काही चाललंय ना, हे बघत बसण्यापेक्षा मी बाजूला झालेलंच बरं. मोहितराव ऐका ना, तसं नाही मोहितराव. मोहित काय मोहित, उचल. नाही उचलणार काय? मी तो नॅपकिन नाही उचलणार. कारण मी तुमचा या घरातला नोकर नाहीये, मी या घरचा जावई आहे. एकतर तिथे जे काय चाललंय ते सगळं डोक्यात जात आहे माझ्या. आणि तुम्ही काय नुसते उभ्या राहताय तिथे बघत. हे बघा, ओम सरांना जर खरं कळू नये असं वाटत असेल तर मला या घरच्या जावयाचा मान मिळायलाच हवा. आता जर पुन्हा या घरात माझा अपमान झाला तर मी ओम सरांना सगळं खरं सांगायला फार वेळ लावणार नाही. तू काय सतत धमक्या देतोयस मला? मी वॉर्निंग देतोय, फायनल वॉर्निंग. अगं का ग? अशी का उभी आहेस तिथे? काय झालं? नाही, काही नाही शकू. शकू, मी स्वीटूला घेऊन जाते इथं. तिनं आता इथे राहणं बरोबर नाही. मोहितरावांना या सगळ्याचा त्रास होत असतो. अगं असं का विचार करतेस तू? आणि असं अचानक का? मोहित आणि स्वीटू तुझ्याकडे राहायला आले तर सगळ्यांना किती अडचणीचं होऊन बसेल. म्हणजे तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. इथे स्वतंत्र व्यवस्था आहे, सकाळची धावपळ असते कामावर निघण्याची, तर ते सोयीचं होईल ना. आणि आजच ते आउट हाऊस मध्ये शिफ्ट झाले. नाही, बरोबर आहे, पण याच आवारात आहेत ना ते. कशाला उगाच? नलू, स्वीटू या घरची मुलगी आहे ग, तिचा हक्क आहे तो. अगं हो शकू, पण आता ओम आहे ना इथे. बरं नाही दिसत ते. का तू असा विचार करतेस? आता ओम घरी आलाय म्हणून मी स्वीटूला जा असं सांगू शकते का? काय चाललंय तुझ्या डोक्यात शकू? मोहितरावांना बाजूला सारून ओम आणि स्वीटूने एकत्र यावं असं वाटतंय का तुला? म्हणून हा सगळा तुझा अट्टहास आहे? तू असं का बोलतेस? असं का विचार करतेस? असं मी का करेन? कारण ओम आणि स्वीटूने एक व्हावं हे आधीपासून वाटत होतं तुला. अगं हो, पण तेव्हा लग्न झालेलं नव्हतं ना. आता स्वीटूचं लग्न झालंय माहितीये मला. त्या नात्याचं महत्व कळतं बरं का मला. तरी स्वीटूने इथे राहावं हा हट्ट आहे तुझा. हो का शकू तू? ती स्वीटू माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. मी जे काही म्हणतोय ते जर तुम्हाला जमत नसेल तर स्वीटूचा नवरा म्हणून मी काय करू शकतो हे तुम्हाला दाखवून देत होता. बघाच. स्वीटूचा नवरा म्हणून एवढा माच करतोय ना, आता मी पण दाखवून देतो सगळ्यांना. त्या स्वीटूची आता बघा मी कशी पाठवणी करते. हॅलो, कुठेस तू? चिन्या, निघायचं का? हो, निघूया चला. चिन्या, हा काय पडल्या पडल्या झोपला का? इतक्या जिलब्या खाल्ल्यात त्याने, काय होणार त्याने? हे चिन्या, अरे उठ, अरे जा ना, रिक्षा घेऊन ये आम्हाला. दादा 2 मिनिट. ए चिन्या, दादा हाक मारतो ना, उठ ना. झोपू द्या ना बाबा 2 मिनिटं. अरे चिन्ह्या झोपलाय का? अजून उठला नाही? ती शाही इमरती अंगावर आली वाटतं.
मी ड्रायव्हरला फोन लावते पण उचलतच नाहीये. तर तुम्हाला सोडायला पाठवलं असतं ना अंबरनाथला. याला कशाला स्वीटू काय तुला माहिती ना रिक्षा स्टँड कुठे? जरा जा रिक्षा घेऊन ये. आले मी जाऊ मी आणते. तुला फोटो पाठवलेली मुलगी आली आहे बाय. अगं स्वीटू कुठे गेली? ती रिक्षा आणायला गेली. अगं नलू असं काय? ओम सोडेल ना. ओम हा मी सोडेन ना. तुम्ही विटूला थांबवायला हवं. मी थांबवतो ना. हा आलोच मी. चिन्या हे घे तुझं आहे आणि काकूच आहे. आणि हे घे सुमन. कशाला ताई? अगं कशाला काय, प्रेमाची भेट आहे. मला खूप बरं वाटलं तुम्ही आलात म्हणून, माझी आठवण म्हणून. नलू तू माझ्यावर रागवून जात नाहीयेस ना? नाही ग शकू, पण मला काही गोष्टी नाही पटत आहेत. स्वीटू नाही राहू शकत इथे. असं नको ना विचार करू. हे बघ तुझ्या मनात जे येत आहे ना, खरंच त्याला काही अर्थ नाहीये. मला कळतंय ना, सगळं चित्र पालटून गेलंय ग. म्हणजे सगळी नाती बदलून गेली आहेत. पण या बदललेल्या नात्याला स्वीकारलंय ना या दोघांनी. हा आणि माझा विश्वास आहे ओम आणि स्वीटू या नात्याची मर्यादा कधीही ओलांडणार नाही. तू पण विश्वास ठेव ना. ठीक आहे, निघू आम्ही. हो येते ना मी सोडायला. चल. कशाला आलास तू इथे? पोचल्यावर कळवा काय ग. आणि वापरायचं ते. अगं असं काय? बरं येऊ. बरं आहे. अरे उचल ना फोन. काय झालं? ए काय झालंय? काही नाही. काय झालंय काय? अरे ठीक आहेस ना? तुला काही झालं असतं तर? तू ओकेस? सगळं ठीक? ओम ठीक आहेस ना? हो हो. शांत. बरी आहेस ना तू? फार लागलं नाही ना तुला?
ओम, हा बरं आहेस ना तू? हो. अरे लागलंय तुला? हा नाही, अरे खर्चटलं केवढं, काय पडलात का दोघे तुम्ही? आपण आज जाऊन औषध लावूया, या ना. चल चल चल. कशी विचित्र चालत होता तो गाडी, हा काही कळलंच नाही. बरं झालं तू होतास ना, तर स्वीटूला लागलं असतं ना. चलो नाही इट्स ओके. मी केलाय रॉकी. काय प्रकार आहे सगळं? आज ओमकार, खूप दुखतंय का? नाही दादा, नाही दुखत आहे. डॉक्टरांना फोन केला होता, म्हणाले काही लावू नका आता, उघडीच ठेवा जखम. मात्र गोळ्या दिल्यात त्यांनी. हा ऐक ना आई, स्वीटू कुठे आहे? ती पण पडली आहे, तिलाही लागलं असेल ना. बघ ना एकदा, बघ कुठे आहे. हो बघते ना. अरे ती मगाशी आज जाताना तिला विचारलं मी, फार नाही लागलं म्हणाली. तुला मी ज्यूस देते आणि त्याच्याबरोबर गोळ्या घे, ठीक आहे? मग बरे वाटेल. आलेच मी. ओम, थोडा आराम कर. शकू, हा आणते मी, ज्यूस आणते, तू गोळ्या पण. ऐक ना, मुलांवर विश्वास आहे असं म्हणत होतीस ना. हे जे काही चाललंय ते अगं नलू, आता प्रसंगच तसा होता ना. मग मान्य आहे मला शकू, पण बाहेर जे काही घडलं ते तूही पाहिलंस आणि मीही. मोहितराव, नाही स्वीटूशी बोलायला हवं मला. तर कुणी कुठेही भरकटायला नको. या विषयावर बोलायची वेळ आहे काही? हा मला कळतंय तुझ्या डोक्यात काय चाललंय. तू अशी रागवून काहीतरी बोलतेस ना, मनाला लागतं. हा ते शकू स्पष्ट बोलते आणि आता त्याचीच गरज आहे. अगं हो, पण ठीक आहे. स्वीटूकडे जाते मी, ती पण गोंधळली असेल, बावरली असेल, आणि ओमला ज्यूस आणून देते. नाही, मी बघते. ठीक आहे, मग मी आहे स्वीटूकडे. तुला काही झालं असतं तर? स्वीटू, स्वीटू दार उघड बेटा. मावशी मी ठीक आहे. स्वीटू दार उघड, मला आत येऊ दे. नाही मावशी, मला थोडा एकटीला वेळ हवाय. स्वीटू, मला बोलायचंय तुझ्याशी. अशी एकटी रडत बसू नकोस. दार उघड.